अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. पहा, आज पाहणार आहोत. भरपूर भक्तांचे प्रश्न असतात की मी मांसाहार करतो, मी नॉनव्हेज खातो, मला पूजाविधी करता येईल का बरं, मला स्वामींची कृपा माझ्यावर होईल का बरं, या विषयावर आपण बोलणार आहोत. कारण या भक्ती मार्गामध्ये असलेले ना बरेच भक्त मांसाहार करत आहेत. मग मला कृपाच होणार नसेल, मग मी भगवंताची भक्ती का करू बरं, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात. पण त्याला उत्तर आहे ना या निरूपणामध्ये नक्कीच मिळणार आहे. बघा, त्या अगोदर एक आपण उदाहरण पाहू. एक साधा भक्त होता आणि त्यावर स्वामींचं खूप प्रेम असायचं. रोज नामस्मरण करायचा, पण त्याच्या मनामध्ये एक गोष्ट सतत टोचत राहायची की तो सतत मांसाहार करायचा. आणि त्यामुळं त्याला वाटायचं की कदाचित स्वामी त्याला स्वीकारणार नाही. गावात नेहमी लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. काही मानायचे की सेवा करायची असेल तर सर्व नियम पाळावे लागतात, तर काही म्हणायचे श्रद्धा महत्त्वाची. आपण सुद्धा कन्फ्यूज होतो ना, नक्की माझ्या जीवनामध्ये मला मांसाहार सोडता येत नाही, पण मला भक्तीसुद्धा करायची आहे. मग यामध्ये द्विधा मनस्थिती होते ना. अनेक लोक वेगवेगळी उत्तर देतात, पण त्या भक्तांच्या मनामध्ये सतत अपराधीपणा होता ना. जेव्हा सद्गुरूंचा फोटो समोर असायचा ना, तेव्हा एकीकडे शांतता मिळायची, पण दुसरीकडे मनात प्रश्न उठायचा, मी योग्य आहे का, मी मांसाहार करूनसुद्धा सद्गुरूंची सेवा करू शकतो का. एक दिवस तो मंदिरामध्ये गेला आणि लोक निघून गेल्यावर तो एकटा शांतपणे बसला आणि आपोआप डोळ्यामध्ये पाणी आलं आणि म्हणाला, स्वामी, मी चुकत असेल तर मला मार्ग दाखवा. त्या क्षणी त्याला मंदिरामध्ये एक वेगळी शांतता जाणवली. काही आवाज नव्हता, पण मनात जणू उत्तर म्हटलं ते मनातूनच असतं ना. त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यामध्ये हळूहळू बदल सुरू झाला. तो स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःकडे समजून पाहू लागला. तो सेवा करत राहिला, मंदिरं साफ करणं, गरिबांना मदत करणं, बघा, स्वामींचं नाम घेणं. पण मनातील प्रश्न अजूनही पूर्ण संपला नव्हता. त्या रात्री त्याला विचित्र स्वप्न पडलं. एका मोठ्या झाडावर, एका मोठ्या रस्त्यावर चालत होता. आजूबाजूला अनेक लोक होती, काही धार्मिक, काही साधे, काही चुका करणारे सुद्धा होते. पण सगळ्यांच्या पुढे सद्गुरू चालत होते ना. सद्गुरू सर्वांना सारख्याच नजरेने पाहत होते. त्यांना धडधडत्या मनानं विचारलं, सद्गुरू, मी तुमच्या जवळ राहू शकतो का. बघा, सद्गुरू हसले आणि म्हणाले, अरे मूर्खा, जवळ येण्यासाठी मन लागतो, शरीराची सवय नाही. अचानक त्याची झोप उडाली. सकाळी उठल्यावर त्याला आतून हलकं वाटलं. त्याला जाणवलं की कदाचित सद्गुरू शिक्षण देण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी असतात. त्या दिवसानंतर तो स्वतःवर जबरदस्ती करू लागला नाही, पण प्रत्येक कृती करताना जागरूक राहू लागला. तो विचार करू लागला, मी सद्गुरूंसाठी काय करू शकतो बरं. हळूहळू त्याच्यामध्ये शांतता वाढू लागली. घरातल्या भांडणं कमी झाली. कामामध्ये लक्ष लागायला लागलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं ना. त्याला कळून चुकलं की सेवा म्हणजे बाहेरून बदल दाखवणं नाही, तर आतून परिवर्तन सुरू होणं आहे. आणि त्याची खात्री, त्याची खरी यात्रा आहे ना, आता सुरू झालेली होती. आता स्वामींच्या स्वप्नानंतर, सद्गुरूंच्या स्वप्नानंतर भक्ताचे मन जरी शांत झाले होते ना, तरी आयुष्यातील परीक्षा थांबली नव्हती. काही दिवसांनी अचानक त्याच्या कामामध्ये मोठं नुकसान झालं. घरात पैशाची अडचण निर्माण झाली आणि ज्या लोकांना तो आपले समजायचा ना, ते सुद्धा दूर होऊ लागले. प्रत्येक दिवस अगदी तणावाने भरलेला होता.
पैसा नसल्यावर जगामध्ये कोणी किंमत देतो का बरं? अजिबात नाही. या कलियुगाची रीतच आहे ना, ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याच्याकडे भरपूर लोक जातात, जो गरीब आहे ना त्याच्याकडे कोणीच जात नाही. याची देखील त्याला जाणीव झाली होती. अशा वेळी त्याच्या मनामध्ये पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला, कदाचित मी सद्गुरूंना मार्गाला योग्य नाही का बरं, म्हणून हे संकट ओढवलं आहे का? पण यावेळी तो पळून गेला नाही. तो रोज रात्री सद्गुरूंच्या फोटोसमोर बसून फक्त एकच गोष्ट म्हणायचा, मला शक्ती द्या. त्याला जाणवू लागलं की पूर्वी तो सेवा करत होता ना उत्तर मिळवण्यासाठी, पण आता तो सेवा करत होता स्वतःला सावरून ठेवण्यासाठी. एकदा तो खूप निराश होऊन रस्त्यावर चालत होता, मनामध्ये काळजी, डोळ्यामध्ये पाणी. अचानक वृद्ध माणूस त्याच्या जवळ आला आणि सहज म्हणाला, विश्वास ठेव, संकट संपतो. एवढं बोलून तो निघून गेला. फक्त थोडा वेळ थांबला, त्याच्या चेहऱ्याला सद्गुरूंची झळक दिसली. घरी असल्यावर तसं मन विचित्र शांत झालं ना. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं. सद्गुरू एका नदी किनारी बसले होते. भक्तांनी विचारलं, सद्गुरू माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का? सद्गुरू शांतपणे म्हणाले, परीक्षा म्हणजे दूर जाणं नाही तर मजबूत होणं आहे ना. सकाळी उठल्यावर त्याला जाणवलं की संकट अजूनही तो आधीपेक्षा जास्त स्थिर आहे. हळूहळू त्यानं आयुष्यातील छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात केला. आई वडिलांशी शांतपणे बोलणं, गरजूंना मदत करणं, स्वतःवर राग न काढणं. त्याच्या मनामध्ये आता एक नवीन समाज वाढू लागला होता. बघा, सद्गुरू सेवा, समर्थ स्वामी सेवा म्हणजे स्वतःला बदलण्याची प्रक्रियाच आहे ना. त्यांच्या मनामध्ये आता वेगळ्या प्रकारे उभा राहू लागला होता. त्याला जाणवलं की स्वामींनी कधीच त्याला घाबरवलं नाही, उलट प्रेमानं विचार करायला लावलं. दिवस पुढे गेले तसे तो आयुष्यामध्ये छोट्या छोट्या चांगल्या घटना घडवू लागल्या. अडकलेले पैसे मिळाले, घरातील वातावरण शांत झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनातील भीती आहे ना ती कमी कमी होऊ लागली. स्वामी बाहेर नाहीत तर आपल्या विचारांमध्येच आहेत ना, आपल्या निर्णयामध्ये आहेत. आणि ज्या दिवशी त्याने हे स्वीकारलं ना त्या दिवशी त्याला आपण पहिल्यांदा कधी शांतता मिळाली की होता जो त्याच्या श्रद्धेला पूर्णपणे बदलून टाकणारा होता. काळ पुढे जात होता, भक्ताची श्रद्धा वाढत होती. पण एक दिवस अशी घटना घडली ना, त्याच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. त्या दिवशी तो खूप थकलेला होता. दिवसभर कामामध्ये अडचणी, मनामध्ये ताण होता आणि रात्री घरी येऊन तो शांतपणे सद्गुरूंच्या फोटोसमोर बसला. त्यांनी काही मागितलं नाही, फक्त शांतपणे डोळे मिटले. अचानक त्याला जाणवलं जणू खोलीत एखादी ऊर्जा आहे. मन शांत होत गेलं आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी त्याच्या मनामध्ये एक स्पष्ट विचार आला, तू स्वतःला दोष देत राहिलास ना, पण मी तुला कधी नाकारलं नाही. त्यानं दचकून डोळे उघडले, पण आजूबाजूला कोणी होतं का बरं? कोणीच नाही. तरीही त्या अनुभवाने त्याचं मन हललं. दुसऱ्या दिवशी तो मंदिरामध्ये गेला. तिथे एक साधू शांतपणे म्हणाले, सेवा म्हणजे प्रेम, भीती अजिबात नाही. हे ऐकताच त्याला वाटलं जणू स्वामी स्वतः त्याच्याशी बोलत आहेत. त्याने त्या दिवसापासून स्वतःवर कठोर निर्णय लादणं बंद केलं आणि मनाने प्रामाणिक राहण्याचा मार्ग स्वीकारला. म्हणजे काही आठवड्यातच त्याच्या सवयी आपोआप बदलायला लागल्या. ज्या गोष्टीबद्दल त्याची आधी द्विधा परिस्थिती झाली होती ना, ती आता शांतपणे कमी होऊ लागली होती. त्याला जाणवलं की मनामध्ये बदल जबरदस्तीने नाही तर अंतर्मनातूनच होत असतो ना. बघा, एक दिवस तो आपल्या मित्रासोबत त्यावेळी तो बसला होता. बसला असताना त्यांनी सहज मांसाहार न करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयामध्ये अपराधीपणा नव्हता, फक्त शांत समाधानच होतं ना. त्याला कळालं की स्वामींनी त्याच्याकडून काही हिसकावून घेतलं नाही,
पण हा बदल मात्र स्वामींनी घडून आणलेला आहे. त्यानं फक्त त्याला स्वतःला समजून घ्यायला शिकवलं. त्या रात्री स्वप्न पडलं. सद्गुरू हसत म्हणाले, जेव्हा मन बदलतं ना तेव्हा सवयी स्वतः मागे राहतात. सकाळी उठल्यावर त्याला इतकी शांतता वाटली ना की जणू आयुष्यभराचा भार उतरला होता. आता तो इतरांना सुद्धा सांगू लागला की स्वामी सेवे करण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं नाही. अपूर्ण माणूस सेवेतून पूर्णत्वाकडे जाऊ शकतो. त्यानं अनुभवलं की सद्गुरूंची खरी कृपा आहे. ती कृपा म्हणजे माणसाला हळूहळू योग्य दिशेला घेऊन येणं. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण त्याला घाबरत नव्हती, कारण त्याला खात्री होती ना की स्वामी त्याच्या सोबत आहेत आणि त्याच्या मनामध्ये आता एकच भावना उरलेली आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त कृतज्ञता. स्वामी सेवा करताना नियमांचा जास्त विश्वास आणि श्रद्धेची गरज असते ना. मन शुद्ध असेल ना तर सद्गुरू नेहमी आपल्या सोबत असतात. पण आपण काय करतो मात्र बरं? आपण आहे ना बाह्य रंगाचा विचार करतो. काही कपाळाला मोठमोठे विभूषणं फासणं, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालणं, पण आतून मात्र ज्याला आतून भगवंत प्रचिती देतो ना तीच प्रचिती खरी आहे. पण मनुष्य मात्र सद्गुरूंना कधीही जवळून बघत नाही. जवळून बघायचं असेल तर अंतर्मनातून पाहावं लागतं ना, तीच भगवंताची खरी प्राप्ती आहे. पण आपण असं करतो का बरं कधी? आपण जोपर्यंत विचार करत नाही ना तोपर्यंत त्याचं उत्तरसुद्धा मिळणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना आपण थोडा थोडा बदल करण्याचा निर्णय घ्या. एक दिवस असा संकल्प करा की हे भगवंता सद्गुरू माझ्या जीवनातून मांसाहार बंद करा. जेव्हा हा तुम्ही संकल्प मनानं, तुमच्या कार्यानं, तुमच्या कर्मानं जर कराल ना तर सद्गुरू आहेत ना हळूहळू तुमची मांसाहारातून इच्छा पूर्ण टाळून टाकतील. तुमचा मांसाहार हळूहळू पूर्णपणे बंद होईल. पण आपली इच्छा असेल तेव्हा ना. जर आपली इच्छाच नसेल तर ते होईल का बरं? कधीच होणार नाही. सद्गुरू आहेत ना, माझा भगवंत आहे ना, प्रत्येकाला चान्स देत असतो. पण आपली इच्छा असेल तेव्हाच ना. म्हणून जास्त विचार करू नका. जगामध्ये जर शांतता निर्माण करायचा असेल ना तर आपल्या मनामध्ये शांतता निर्माण हवी. तेव्हाच बाहेर तुम्हाला शांतता दिसेल, नाहीतर कदापि शांतता दिसणार नाही. म्हणून जास्त विचार करू नका. शांत मनाने संकल्प करा. तुमच्या जीवनामध्ये आहे ना भगवंताची कृपा होणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.